मुंबईतल्या वांद्रे रेल्वे स्टेशनमध्ये 14 कोटींचं ड्रग जप्त करण्यात आलंय। अवध एक्सप्रेसमध्ये हे 13 किलो 834 ग्रॅम चरस सापडलेलं आहे आणि रेल्वे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हे चरस नेमकं कुठून आलं, कुठे चाललेलं होतं, यामागे आणखी कोण कोण आहे या संदर्भात सध्या तपास सुरू आहे। वांद्रे रेल्वे स्टेशनवरची ही आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहेत आणि वांद्रे स्टेशनमध्ये 14 कोटींचं हे ड्रग सापडलेले, मोठी कारवाई केली आहे। अवध एक्सप्रेसमध्ये 13 किलो चरस आणण्यात आलेलं होतं आणि या संदर्भात आता पोलिसांचा तपास सुरू झालेला आहे। हे चरस नेमकं कुठून आणलं या संदर्भातला तपास सुरू आहे। कुठे हे चरस विक्री केलं जाणार होतं या संदर्भात पुढे आता पोलिसांचा तपास सुरू झालेला आहे। वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये आपण हा एक फोटो पाहतोय, किती मोठी यावर कारवाई झालेली आहे ही आपण पाहतोय। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। कपिल, मोठ्या प्रमाणामध्ये चरस जप्त करण्यात आलेले वांद्रे रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली, काय नेमके कारवाई संदर्भातले तपशील आहेत? नक्कीच वांद्रे एक माहिती मिळाली होती, गुप्त माहिती मिळाली होती आणि त्या अनुषंगाने ही कारवाई केलेली आहे। जवळपास 13 किलो 834 ग्रॅम चरस, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात चरस पकडले गेलेले आहे। याची किंमत करोडमध्ये असते खरं तर, आणि याचा आता पोलीस तपास करत आहेत। खरं तर अवध एक्सप्रेसमध्ये हे चरस सापडलेलं आहे। आता हे चरस पुढेही पाठवलं होतं आणि एकंदरीतच हे कोणाकडे जात होतं, कोणतं हे रॅकेट आहे याचा तपास करत आहे, कारण की मोठ्या प्रमाणात चरस सापडलेले आहे, त्यामुळे मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मोठी सफलता बँड्रा रेल्वे पोलिसांना मिळालेली आहे आणि आता पुढची पावलं म्हणजे हे चरस आहे मुंबईमध्ये नक्की कोणाकडे जाणार होतं याचा तपास आता पोलीस करत आहेत। ठीक, धन्यवाद कपिल दिलेल्या माहितीसाठी। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।